नमस्कार शेतकरी बांधवांनो, बघा पाऊस पडलाय आणि हाच पाऊस आता तुमच्यासाठी धोक्याची घंटा ठरणार आहे. कारण पाऊस पडला तर टेन्शनमुक्त होऊ नका. आता तुमचे प्रॉब्लेम हे परत अजून वाढणार आहेत. 2 दिवस तुमचे प्लॉट हे खूप चांगले दिसतील पाऊस पडल्यानंतर, पण डायरेक्ट आखडल्यासारखे तुम्हाला 3ऱ्या-4थ्या दिवशीपासून दिसायला सुरुवात होईल. याचं कारण मी तुम्हाला सांगतोय. बघा, आपण आज एका प्लॉटवरती आहे. प्लॉट आपण बघू शकतो मिरचीचा आहे. याला मिशन समृद्धी अंतर्गत जी ट्रीटमेंट द्यायची ती आतापर्यंत सुरूच आहे आणि कशा पद्धतीने हा डेव्हलप झाला हे आपण या ठिकाणी पाहू शकता. पण आता एक मेजर इश्यू जो येतोय तो मला तुम्हाला दाखवायचा आहे. सर थोडंसं पुढे या. हे बघा, या ठिकाणी आपण हे वरती करतोय. आता ज्यांचा हा प्लॉट आहे, हे बघा, याला हा पूर्णपणे अजून कोरडा आहे. कारण पाणी यांच्याकडे खूप होतं, 1-1 घंटा हे पाणी देत होते. आणि याच्या हा जारवा बघा कुठे आहे. आता ह्या कोरड्या याच्यामध्ये याचा जारवा दिसतोय. हे बघा, हा जारवा पहा. आता हा जो जारवा आहे हा जर ह्या कोरड्यामध्ये असेल तर वरती झाड आखडायला सुरुवात पण झालेली आहे. हे बघा, आतापर्यंत हा प्लॉट असा होता, खूप चांगला दिसत होता. आणि एकाच दिवसामध्ये 2च दिवसामध्ये काय झालं की हा प्लॉट पूर्णपणे आता आखडायला लागलेला आहे. कारण काय, तर याचा हा जो जारवा आहे हा जारवा पूर्णपणे कोरड्यामध्ये आलेला आहे. आता हे बघा, हे पण झाड बघा, याच्यापेक्षा जास्त खराब झालेलं दिसतंय. पण या ठिकाणी याचा बी जारवा बघा, इथं ओलावा आहे आणि जिथपर्यंत ओलावा आहे तिथपर्यंत मुळ्या, आता ह्या मुळ्या कोरड्यामध्ये जाणार आहेत. आता बघा शेतकरी बांधवांनो, काय होणार आहे. आता एक सर्वात मोठा मी तुम्हाला सांगतो काय होतं आहे. आता आपण जो काही युरिया जमिनीमध्ये टाकतो, एक बॅग जर आपण बघितलं त्या बॅगवर लिहिलं असतं 46% युरिया. पण आता हवेच्या माध्यमातून, म्हणजे आपण जर बघितलं तर निसर्गामध्ये 78% हा युरिया असतो. आणि तो युरिया जेव्हा हवेला म्हणजे पाण्याला मिश्रित होऊन जेव्हा जमिनीमध्ये येतो, तेव्हा ह्या झाडाजवळ तो इथं जेव्हा जाणार तेव्हा ते युरियाला भेटणार. तर याच्यामुळे खूप जोरात डेव्हलप होणार. आणि जेवढ्या जोरात ह्यामुळे डेव्हलप होणार तेवढ्या ह्या कोरड्यामध्ये येणार. आणि जेवढ्या लवकर ह्या कोरड्यामध्ये येणार तर हा प्लॉट आखडायला सुरुवात होऊन जाणार. म्हणजे पाणी पडणं ही चांगले साईन होते, पण आता जास्त पाणी होणं हे चुकीचे साईन ठरायला लागलेले आहेत. म्हणून पाणी पडल्यानंतर एक काम आवर्जून करा. जर तुम्हाला लवकर प्लॉट खराब होऊ द्यायचा नसेल तर खालून सुद्धा पाणी तुम्हाला सोडायचं आहे. आणि जर असं तुम्ही करत नाही तर 100% पाणी पडल्यानंतर 2 ते 3 दिवसामध्येच तुम्हाला हा प्लॉट आखडताना दिसेल. होतं आहे काय की ह्यामुळे जितक्या झपाट्यानं वाढतील ते ह्या कोरड्यामध्ये जर त्या आल्या, याला जर खायला भेटलंच नाही तर ह्या प्लॉट आखडणार म्हणजे आखडणार. आणि जो स्ट्रोक म्हणतो आपण, एकदम AC मधून आल्यानंतर उन्हामध्ये आपण आल्यानंतर जो स्ट्रोक बसतो तो स्ट्रोक याला बसणार आहे. कारण जो काही ओलाव्यामध्ये त्याच्या मुळ्या होत्या त्या अचानक ह्या कोरड्यामध्ये जर घुसल्या तर तो स्ट्रोक या झाडाला बसतो आणि स्क्रॉचिंग होते आणि तुमचा प्लॉट या ठिकाणी आखडायला सुरुवात होते. आता काही लोक म्हणतात पांढरी माशी कंट्रोलच होत नाही आहे. पाणी पडल्यानंतर पांढऱ्या माश्या ऑटोमॅटिकली कंट्रोल होतील. पण हा एक विषय आहे, पाणी पडल्यानंतर या मल्चिंग पेपरमुळे जे पाणी ह्या झाडाजवळ जायला पाहिजे होतं पुरेशा प्रमाणात ते जात नाही आणि हे वाहून जातं. या पट्ट्यांमधून ते वाहून जातं. म्हणून वरून जरी पाऊस पडला तरी तुम्हाला खालून पाणी देणं अत्यंत गरजेचे आहे. अजून काही माहिती पाहिजे असेल तर निश्चितपणे कॉल करा. अजून चांगल्या गोष्टी आपण करू शकतो. धन्यवाद.